माझं नाव हजरत गोदड, मी फुलाचा व्यापारी आहे आणि फुलाचा व्यापारी आहे. या कोरोनामुळं भयानक परिस्थिती वाईट झालेली आहे आमची. समोर आता व्हॅलेंटाईन डे आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे येऊन सुद्धा गुलाबाची आवक बऱ्याचपैकी आहे, पण व्यापारी नसल्यामुळं गुलाबाच्या शेतकऱ्यांना भरपूर त्रास होतो आहे. दुसरी गोष्ट, बाकीच्या फुलांना कुठल्याच म्हणावं तसा रेट मिळत नाही आहे आणि प्लॅस्टिकच्या फुलामुळं तर आमच्या धंद्यावर भयानक परिणाम पडलेला आहे. आणि त्यात कर्नाटकच्या बसेस बंद असल्यामुळं तरी भरपूरच फरक पडलेला आहे. कर्नाटकचे बस चालू व्हावी हे गव्हर्नमेंटला आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यांना म्हणावं तसा माल मिळत नाही आहे आणि शेतकऱ्याकडून उत्पादन भरपूर. माझे नाव मोहन प्रल्हाद पवार, राहणार मालगाव. या करोनाच्या काळामुळे सर्व आमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. फुल व्यवसाय हा कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय, रोजंदारी यावर शेतकऱ्यांची राहते. तरी पण त्यातून आम्हाला मिळणाऱ्या सर्व नफा तोटा फायदा इतके दिवस चालत होतं. खरं या 2 वर्षाचा काळ अत्यंत बिकट परिस्थितीत गेलेला आहे. तरी पण त्यावेळी प्लॅस्टिक फुलाची मागणी बाजारात वाढल्यामुळे आता ओरिजिनल फुलाला मागणी कमी होत आहे. मोहर व्हॅलेंटाईन डे आल्यामुळे गुलाबाला मागणी जास्त होत होती, त्यातून देखील या गुलाबाची मागणी कमी पडत आहे. कारण सगळ्या कोरोनाच्या काळामुळे सर्व शेतकरी उदास झालेले आहेत व औषधाचे बिल्लं भरमसाठ वाढत आहेत, रसायन खताचे बिल्लं भरमसाठ वाढत आहेत. तरी पण प्रत्येक शेतकरी हा अवकाळी परिस्थितीला तोंड देत चिंताग्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांचे मोहर चालायचं कसे, आर्थिक नुकसान व मंदी फार मोठी झालेली आहे. आणि कर्नाटक बसेस बंद असल्यामुळे आवक फुलांची होत आहे. त्यातून सर्व फुले आमचे सर्व व्यवसाय येण्या जाण्याचा मार्ग नसल्यामुळे मार्केट डाऊन झालेलं आहे. मंदीचं सावट तयार झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे, फार शेतकरी चिंतित आहे.